आज प्यायलायस ना? आई काय झालं काय तुम्हाला? केवढा घाम आलाय, दम लागला काय? झालं काय? अरे काही नाही, मी एक्सरसाइज करत होते. एक मिनिट. हॅलो केअरटेकर कुठे? केअरटेकर हॅलो, कोण केअरटेकर? तू कोण? अरे मधुने तुम्हाला सांगितलं नाही? मधु? मधूचा मित्र मधू हे घ्या. विश यू स्पीडी रिकव्हरी. थँक्यू. पण मला काय झालंय? तुम्हाला काहीच झालेलं नाहीये. तुम्हाला काहीच झालेलं नाहीये आणि तुम्ही वेड्या पण नाहीयेत. साहेबांची रिकव्हरी, साहेबांच्या पैशांची रिकव्हरी, वसुली, बिझनेस. एक मिनिट. तू दारू प्यायलेस? 1 मिनिट नाही, 10 मिनिटं प्यायलोय दारू. पण तुम्ही काही काळजी करू नका. आता लवकरात लवकर आपण तुमच्यासारखा दिवसातून 4-5 वेळा पिणार. आई तुम्ही सुरू पण केलं. सासूबाईंचं ब्रेनचं औषध गुपचूप टाकून घेऊया. आई आई बाहेर हो. बाहेर हो. आपल्याकडे म्युझिक सिडीज आहेत ना, तुम्हाला आवडणाऱ्या सगळ्या म्युझिक सिडीज आणल्यात मी. अगदी मायकल जॅक्सन पासून जयवंत वाडकर पर्यंत सगळे आणलेत. जास्त हायपर होऊ नका, फिट येईल तुम्हाला, फिट येईल. अरे मला कसले फिट येईल? मी ऑलरेडी फिट आहे. नाही नाही, हे बघा, हे बघा, तुम्हाला डान्स करून दाखवू का? मला माहिती तुम्हाला डान्स आवडतो. 1 मिनिट, तुम्ही ओळखा, मी नाचून दाखवतो. हे बघा, देहाची तिजोरी, अमिताभ बच्चन. 1 मिनिट, नाही आवडलं सांगा ना, आपल्याकडे दुसरं पण आहे. देहाची तिजोरी, ऋषी कपूर, शशी कपूर, शाहरुख खान. देहाची तिजोरी आवडलं. अला काय बोलताय काय? म्हणजे माझ्या ममाने मधूला मारलं? म्हणजे धुतलं? धुतलं म्हणजे फार धुतलं. गाल लाल झालाय त्याचा. सॉलिड आहे. आता राखी सावंत. राखी सावंत. ही करा ना आपली कतरीना कैफ. हा कतरीना. आता हिचा मल्लिका शेरावत. आता मल्लिका शेरावत. टाइम प्लीज. या ना. ममा इथे कोणी आलं होतं? हो, बघ आले होते. तू आली, हे आले. अगं आमच्या आधी इथे कोणी आलं होतं? हो, ते आले. ममा ह्यांचा मुलगा मधू इकडे आला होता का? हे कोण? हे मधूचे बाबा. केव्हापासून? केव्हापासून म्हणजे जन्मापासून मधूच्या. कशावरून? अरे हा काय प्रश्न झाला का? ममा आमच्या तिघांशिवाय इकडे कोणी आलं होतं? नाही. अरे त्या मधुला अड्ड्यावर घोडा दिला तर तो गाढवासारखा पळाला, पण तो इथं आला की नाही हे मला समजलंच पाहिजे. आला होता साहेब, पाहिजे तर केअरटेकरला विचारा. ए केअरटेकर, अरे काय मस्त आहे, जा तिकडे. केअर कर. हेडपट झोपत असते उभ्या दिवसा. मधुला फोन लावला, मधुलाच विचारा हवं तर. ठीक आहे. अरे तू माझ्या बायकोला औषध दिलं होतंस की नाही? हा ते ड्रिंक्स मध्ये टाकून दिलं होतं. ड्रिंक्स? पण ते घेण्याच्या आधीच अरे म्हणजे तो इथं आला होता, तुला ते काय आठवत नाही की काय? मला आठवत हाय, तो इकडे आलेला नव्हता. आला होता साहेब, हिने सांगितल्याप्रमाणे पिऊन पण आला होता. मी काय प्यायला सांगितलं? दारू. हॅलो, कधी सांगितलं? तू नाही का म्हणालीस गेल्या वेळी तुला तो भेटला होता तेव्हा? तू दिवसातून 2दा पितेस, आई 4दा पिते, बाबा झाली की पितात. बाबा जॉगर्स ट्रॅक नंतर तुमचा मुलगा मला भेटलाच नाहीये. तो खोटं बोलतोय. मला काय वाटतं सांगू, तो ना त्याला जे व्हावंसं वाटतं ते व्हिज्युअलाइज करतो आणि व्हिज्युअलाइज करून झाल्यावर ते सगळं झालंय असं समजतो. बाबा ही इज नॉट माय टाइप्स. अरे पण म्हणजे तो इथं आला होता की नाही? तो इथे आलेला नाही. काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण काय आहे, अश्विन दिल्लीत आलाय ना, म्हणून मला टेन्शन आहे जास्त. आणि डॅडचा आमच्या लग्नाला निरोध आहे. लग्नाला विरोध. हा तेच ते मम्मा. सो म्हणजे काय आहे, अश्विनचा जो बिझनेस पार्टनर आहे ना, त्याच्या मुलाला त्याला जवाई करून घ्यायचंय. पण तू समजाव ना तुझ्या नवऱ्याला. आणि मला पूर्णपणे इंडियनच मुलगा हवाय, आपल्या मधू सारखा. पण मधू दारू पितो असं त्याला कळलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल त्याला कन्व्हिन्स करायला. आणि कालच युएसहून दिल्लीला आलाय. कधी दिल्लीहून मुंबईला पोहोचू शकतो? अगं म्हणून तर म्हणते की यांचं लग्न लवकर करूया. हे ग, मी तर म्हणते अश्विन इथे येण्यापूर्वी आपण दोघांचा साखरपुडा उरकून टाकूया. अशी घाई करू नका. मधुला आधी विचारायला हवं.
मधू असा समोर नसताना आपल्याला काही ठरवता नाही येणार. काय झालं? नाही नाही, हाताला जरा स्प्रेन आलाय माझ्या. नाही I'm okay, Okay. I'm okay. नाही मधू माझ्या शब्दाबाहेर आहे का? नाही. मग तुम्ही गप्प बसा नाही. आणि आपण आता सरळ तयारीला लागूया. बरं. सगळं व्यवस्थित होईल. ग्रेट. हो मी सांगते. मी तयारीला लागतो हं. तयारी लागतो, तयारी नको रे बाबा, बाई गेलं की मारते. जाऊ दे, काय केलं तर आपली सासूच आहे. अरे देवा. अरे हळू. अगं हळू करून कसं चालेल? तळी ना. अरे राम. खर तर मधूच्या आईमुळे सगळा लफडा होतोय. तो तिला इतका घाबरतो की मला बघितल्या क्षणी पळायला लागतो. पप्पा, तू काहीतरी करावं म्हणून मी तुला सांगतेय. तू काय रडतोय? म्हणजे मला काही कळत नाहीये. मला काही कळत नाहीये अरे पप्पा. तुला मधूची आईची पडली, मला तुझ्या आईची पडली. साबरी तुझी वरती माझं कोण आहे? माझं कोण आहे? माझं कोण? तुझा फोन. तुला फोनची पडली, मला माझ्या आईची. हॅलो साहेब, लफडा झालाय. हे बघ, इथं पण लपडा झालाय. काय रे, काय लपडा झालाय? तुमच्या वेड्या बायकोचे दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंध आहेत. काय? आणि ते दोघे तुमच्या बंगल्याच्या तुमच्या बेडरूम मधील तुमच्या बेडवर वेड्यासारखे खेळतायत. थांब, त्याला तिथून जाऊ देऊ नकोस. झाल्याशिवाय तो जाणार नाही साहेब. मला गेलं पाहिजे. मी पण येते पप्पा. नको, तिथे लपडा झालाय. नको तिथे म्हणजे? अरे नको, तिथेच लपडा झालाय. पण तू येऊ नकोस, तिथे लपडा झालाय. खबरदार, कोणी लपडा बघायला आला तर. हा लपडा माझ्याशिवाय कोणी बघू शकत नाही. थांब तिथं, थांब, मी येतोय. पप्पा, साल्याचे असे हाल करीन ना, कंबर मोडून ना, तंगड तोडणार नाही तर कंबरटेत लाथ. तुझा हात लागल्यावर एवढा बरा वाटते. अहो दिवसातून 15 कॉल घेतो मी. सगळे कस्टमर सॅटिस्फाईड. तुम्ही पण रोज अरे, एकदम तब्येत ठणठणीत होईल तुमची. दुखते. अहो मी काय म्हणतो, शरीर घट्ट करू नका, मोकळं सोडा, बरं वाटेल. हे अरे कुठेस तू? खिडकीकडे. तुम्ही कुठे आहात? पोचलात तुम्ही? पोचलो रे, पण आता मला भगवणार नाही. सगळं संपलंच आहे. नाही साहेब, चालू आहे अजून. साहेब एक मिनिट. ते काहीतरी बोलतायत, थांबा. अहो मॅडम, काय तुम्ही बोललो की मी येतच राहीन, पण कधी जमलं नाही तर तुमच्या सरांना करायला लावा ना. हे कोण सर? तुमचे हजबंड. अरे ते दिसायला देह मोठा हाय त्याचा, पण तुझ्या एवढा जोर नाही. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट मॅडम. थँक्यू. ऐक, साहेब, झालं त्यांचं.